खरंच हा परमेश्वर सुद्धा तुमची परीक्षा बघत आहे बाईसाहेब. पण पण बाईसाहेब, हे सर्व जर मालकांना कळलं तर मोठा अनर्थ होईल बाईसाहेब, मोठा अनर्थ होईल. राजू, अरे तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. अरे परमेश्वराच्या कृपेनं माझी कूस उजवली. हे सर्व होते ना, सगळं परमेश्वराची कृपा आहे रे. सर्व हा सगळं त्याचा माया झाला आहे. माझ्या या काळजाला खोळा नाही रे. परमेश्वराने दिलेले वचन मी निभावणार. या माऊलीचे छत्रछाया ठेवताना मनात कसलीही खंत बाळगणार नाही. बाईसाहेब खरंच खूप महान आहात तुम्ही. हो, स्वतःच्या काळजाला असा देवाच्या पायरीवर ठेवताना खूप हृदय लागतं बाईसाहेब. आणि या काळजाच्या तुकड्याला तुम्ही त्या देवाला समोर ठेवताय बाईसाहेब. पण बाईसाहेब, हा बाळ कुणाचं नाव देईल? राजू, अरे आजपर्यंत पांडुरंगावरच विश्वास केलाय ना. आता ह्या माझ्या काळजाच्या तुकड्याला तो पांडुरंगच कुठे ठेवायचं, कसं ठेवायचं, त्याचं काय करायचं, त्याचं तोच ठरवेल. अरे नियतीला जे मान्य असेल ना तेच घडेल. पण राजू, ही गोष्ट कुणाला सांगू नकोस रे. होय बाईसाहेब, तुम्हाला वचन देतो, ही गोष्ट कुणालाही सांगणार नाही. पण हे निरागस बाळ आई विना पोरकं झालेला कसं जगेल? कसं जगेल? आई विना पोरकं होऊन कसा जगेल? तुझा तोच सांभाळ करेल परमेश्वर. अरे जर नशिबात असेल ना तर या बाळाचं प्रेम ओढ घे रे माझ्याकडे. बाईसाहेब, जगामध्ये स्वतःच्या मुलाबाळांसाठी जगणारे खूप पाहिले मी. पण असं स्वतःच्या काळजाचा तुकडा देवाच्या पायरीवर ठेवताना खूप हृदय लागतं बाईसाहेब. खूप वेदना होतात बाईसाहेब. खूप धन्य आहात तुम्ही. बाळा, तुझ्या आईला माफ कर रे. तुला मी एकटाच सोडून देऊन मी जात आहे. पण तुला सोडून जाताना मला खूप वेदना होत आहेत रे. पण काय करू बाळा, देवाला हेच मान्य आहे तर काय करू. तुझं मला विरह सुद्धा पत्करावा लागेल रे. पण तू काळजी करू नकोस रे. शेवटी नशिबाच्या चक्रवात तुझी आणि माझी नक्कीच भेटेल माझ्या वळा. बाईसाहेब सावरा स्वतःला.
बरं सकाळची वेळ होत आहे, आपल्याला या बाळाला इथे सोडून निघायला हवं, नाहीतर बघेल आम्हाला कोणी. चला बाईसाहेब चला. वाट अशी सुखली